इराणने अचूक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करून अमेरिका आणि इस्रायलला जेरीस आणलेला आहे. मात्र इराणने हे यश जे आहे ते एकट्याच्या बळावर मिळवलेलं नाही असं मत आंतरराष्ट्रीय संरक्षक विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. इराणला रशिया आणि चीनकडून कशा पद्धतीने अदृश्य मदत केली जाते हा रिपोर्ट बघूया. इराणने इस्रायलच्या तेल अवीवसह अनेक शहरातील टार्गेट अचूकपणे उडवले. लष्करी तळ, तेलांचे साठे यावर इराणनं निशाणा साधला. इस्रायलच नव्हे तर अमेरिकेचे मध्य पूर्वेतील लष्करी तळ, त्यांची जहाज, शस्त्रास्त्रांचे साठे इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने नष्ट केले. या युद्धात अमेरिकेची 4 विमानंही आतापर्यंत पाडण्यात आली. तिन्ही देशांमधील हे युद्ध कोण जिंकतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या एकत्रित ताकदीला इराण ही तितक्याच आक्रमकतेनं उत्तर देताना दिसतंय. त्याचं कारण होतं इराणचे 2 मित्र रशिया आणि चीन यांनी या युद्धात थेट सहभाग घेतला नाही, मात्र त्यांनी इराणला मदत केली. चीनचं सॅटेलाइट नेव्हिगेशन आणि रशियाची गुप्तचर माहिती यामुळे इराणनं युद्धाचं चित्रच बदलून टाकलं. चीनची सॅटेलाइट प्रणाली इराणसाठी फायद्याची ठरली. चीनच्या मदतीमुळे इराणची लक्ष्य ओळखण्याची अचूकता वाढली. इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचा परिणाम कमी झाला. लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये थेट माहिती मिळाली. इराणची क्षेपणास्त्र क्षमता वाढवण्यासाठीही चीनची मदत मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. 12 डे वॉर म्हणतो 13 जूनला सुरू झालं होतं. तेव्हा इराण अमेरिकन GPS नेव्हिगेशन सिस्टम वापरत होतं आणि त्यांना तेव्हा लक्षात आलं की त्यांचे जितके सॅटेलाइट्स, करेक्शन रॉकेट्स आणि मिसाईल्स आहेत हे इमिजिएटली इंटरफिअर होतात आणि त्यांना मारून पाडलं जातं, ते जॅम होऊ शकतात. म्हणून त्याच्यानंतर इराणने ठरवलं की आपण चायनीज नेव्हिगेशन सिस्टमकडे वळू आणि चायनाने त्यांना बायदाव 3 NSS म्हणजे बायदाव 3 नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम त्यांना अलोकेट केली आहे. काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार रशिया इराणला रिअल टाइम इंटेलिजन्स देत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. अमेरिकन युद्धनौकांची हालचाल, लष्करी तळांची माहिती, हवाई संरक्षण व्यवस्था यात रशियाच्या KBGची महत्वाची भूमिका असण्याचा अंदाज आहे. कारण अलीकडील तपासात काही ड्रोनमध्ये रशियन तंत्रज्ञान आढळलंय. या ड्रोनमध्ये आधुनिक नेव्हिगेशन आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणाली वापरली गेली होती. परिणामी रडारपासून त्यांचा बचाव झाला होता. 21व्या शतकातील नवयुद्ध मॉडेल या निमित्तानं समोर आलं. सॅटेलाइट आणि तंत्रज्ञान, गुप्तचर आणि लष्करी अनुभव, प्रत्यक्ष हल्ले आणि प्रॉक्सी नेटवर्क अशी ही स्ट्रॅटेजिक अलायन्स होती. इराणला पुष्कळ हद्दीमध्ये ह्याच्या इस्रायलवरती अचूक मारा करण्यामध्ये सक्सेस आला आहे आणि त्यांनी इस्रायल सेंट्रलवरती खूप मोठ्या प्रमाणात हल्ले केलेले आहेत. कारण हे एक सक्सेस मानता येईल आणि हे चीनचं डायरेक्ट सपोर्ट मानला जाईल, कारण त्यांनी आपलं कम्प्लीट नेव्हिगेशन सिस्टम त्यांना अवेलेबल केली आहे. इराण, रशिया आणि चीनची नवी त्रिशक्ती अमेरिकेच्या नेतृत्वाला आव्हान देणारी ठरू शकते. त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्ध अधिक भीषण होऊ शकतं. इतकंच नव्हे तर अमेरिका, चीन आणि रशियात तणाव वाढू शकतो. जागतिक तेल बाजार ही अस्थिर होऊ शकतो. एकंदरीतच इराणला चीन आणि रशियाकडून किती मदत मिळते हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. मात्र मध्य पूर्वेतील संघर्ष आता केवळ 3 राष्ट्रांपुरताच मर्यादित राहिलेला नाही हे आता स्पष्ट झालंय. इतकंच नव्हे तर आता जगाचं राजकारणही बदलणार यात शंका नाही. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.